पुसद वकील संघ ने उमरखेड़ में सत्र न्यायालय नहीं स्थापित करने की मांग को लेकर बॉम्बे हाई कोर्ट नागपुर बेंच के न्यायाधीश विनय जोशी और यवतमाल जिले के संरक्षक न्यायाधीश को ज्ञापन सौंपा। अतिरिक्त जिला एवं सत्र न्यायालय को उमरखेड़ में स्थापित नहीं करने की मांग को लेकर चल रहे विरोध प्रदर्शन के तहत पुसद वकील संघ के सदस्यों ने अदालती कार्रवाई से दूर रहकर अपना विरोध जताया। पुसद वकील संघ उमरखेड़ में सत्र न्यायालय की स्थापना का कड़ा विरोध कर रहा है। इस संबंध में संघ ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कानून और न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस, विधायक निलय नायक और विधायक इंद्रनील नायक से भी मांग की है। संघ ने सरकार से इस फैसले को बदलने का अनुरोध किया है। आतापर्यंत स्वातंत्र्य लढ्यामध्ये वकिलांचा फार मोठा सहभाग होता आणि त्याची परिणिती म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं। पण त्याच वकिलावर दुर्दैवानं अशी वेळ आली की स्वतःसाठी आणि पक्षकारासाठी आंदोलन करावं लागत आहे। त्याचं कारण असं की शासनानं जे धोरण अंगीकारलं आहे ते अतिशय अन्यायपूर्वक आहे। जे कारण सांगितलं इथून कोर्ट उमरखेडला हलवायचं, त्यांनी डिस्टन्सचं कारण दिलं आहे की म्हणजे पक्षकाराला त्याच्या लास्टच्या पॉईंटपासून पुसदला यायला फार त्रास जातो किंवा त्याला अंतर जास्त पडते। परंतु तो सर्वे जो करण्यात आला आहे तो सर्वे हा प्रॉपरली करण्यात आला नाही। फक्त राजकीय फायद्यासाठी राजकीय लोकांनी राजकारणा म्हणजे सत्ताधाऱ्यावर दबाव आणून इथलं पुसदचं कोर्ट उमरखेडला हलवलं आहे। दुसरी गोष्ट अशी की कायदा असा आहे की जोपर्यंत तिथं स्वतःची बिल्डिंग असत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर असत नाही, तोपर्यंत कुठल्याच परिस्थितीमध्ये कोर्ट हलवता येत नाही। परंतु तो नियम तो कायदा धाब्यावर बसून तिथं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तिथं बसायची व्यवस्था नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी असं असतानाही फक्त राजकारणाच्या फायद्यासाठी पुसदचं कोर्ट लोकांच्या हिताचा, वकिलांच्या हिताचा आणि जनतेचा न विचार करता पुसदवरून उमरखेडला हलवलं आणि त्याच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन वकील संघानं सुरू केलेलं आहे। आणि या आंदोलनामध्ये जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सतत सुरूच ठेवणार आहोत। त्याचा हा पहिला टप्पा आहे। आजचा दिवस म्हणजे त्याचा पहिला टप्पा।